एनडीटीव्ही मराठीच्या 7ची बात या बातमीपत्रात आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्हिडिओ कॉल करून अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटीचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झालाय। त्यामुळे दादा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। मात्र अशा वेळी त्यांच्या पाठीशी त्यांचा पुतण्या उभा राहिलाय। इतकंच नाही तर पाठराखण करताना त्यानं अजित पवारांच्या पक्षांतर्गत कुरघोडींवर देखील निशाणा साधलाय। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात आता 2 गट पाहायला मिळतात, कारण दुसऱ्या पुतण्यानं दादांना घरचा आहेर दिलाय। पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। अजित दादांवरून पवार कुटुंबातच 2 गट। एका पुतण्याकडून अजित दादांची पाठराखण, तर दुसऱ्या पुतण्याकडून दादांना घरचा आहेर। करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्यासोबतचा वाद अजित दादांची पाठ सोडत नाहीये। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? को कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको। विरोधकांना तर आयतं कोलीतच मिळालंय। मात्र आता याच वादावरून खुद्द पवार कुटुंबातच 2 गट पडल्याचं दिसतंय। अजित पवारांचे चुलत पुतणे रोहित पवार हे सातत्यानं दादांची पाठराखण करताना दिसतायत, तर दादांच्या सख्या पुतण्यानं मात्र अजित पवारांना थेट त्यांची चूक दाखवून दिली आहे। ते मी बघितलं, फार काय ते मी खोलात त्याच्या गेलो नाही, पण ते तुम्ही पोलीस ऑफिसरचं बोलत असाल, IPS ते मला काय आता ते बोललं। शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारता, पण मी बोलणं ते मला योग्य वाटत नाही। ते शेवटी ज्येष्ठ आहेत, काका आहेत, माझे मोठे नेते आहेत, पण मला ते आवडत नाही। कुणाला आवडणार? कुणालाही ते आवडत नाही ना। शेवटी IPS ऑफिसर आहे, एक महिला आहे, तुम्ही काय कसं बोलताय, कशासाठी बोलताय, असं म्हणजे चुकीचंच आहे ना। ऐकलं, अजितदादा चुकलेच असा त्यांचा सख्खा पुतण्याच अर्थात युगेंद्र पवार म्हणतायत। एकीकडे युगेंद्र पवारांनी अजितदादांना घरचा आहेर दिलेला असताना दुसरीकडे रोहित पवारांनी मात्र त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे। कुर्डुवाडी प्रकरणात महिला IPS अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती। मात्र त्या ठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली। तरीही जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जाते, हे मात्र नक्की। IPS अंजना कृष्णा प्रकरणी दादा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याची दखल घेतली आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुरुम माफियांवर केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा दिला। अजित पवारांनी देखील माफी मागून प्रकरणावर पडदा टाकायचा प्रयत्न केला। तरीही पक्षांतर्गत कुरघोड्या करण्यासाठी या प्रकरणाचा वापर होत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला। राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या 2-3 नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे? चहापेक्षा किटली गरम असणारे 1-2 सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्व काही आलबेल असतंच असं नाही। याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला या निमित्तानं आलाच असेल असं रोहित पवारांनी म्हटलंय। अजित पवार मंगळवारपासूनच कार्यक्रम आणि अन्य बैठकांपासून दूर राहिलेले दिसले। आजारी असल्याचं कारण दादांनी दिलंय, मात्र ते नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।